नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं ज्ञानज्योती या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या ठिकाणी जी पाठीमागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की पोलीस भरतीची तारीख पुढे गेलेली आहे, त्या संदर्भात आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत. मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर आपण चॅनलला सबस्क्राईब करावं, ही माहिती जास्तीत जास्त शेअर करावी आणि ही जी माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत ती जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचावी. मित्रांनो, आज या ठिकाणी महाराष्ट्र शासन आणि राज्य निवडणूक आयोग या दोन्हींनीही आपल्याला पोलीस भरतीचं ग्राउंड चालू करण्याची या ठिकाणी परवानगी दिली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आत्ता सध्या राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत. त्याच्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने लगेच ज्या 12 जिल्हा परिषद व पंचायत समिती आहेत त्यांची देखील आचारसंहिता या ठिकाणी लावली आहे. तर मित्रांनो, सांगायचं एवढंच आहे की जिल्हा परिषदचं इलेक्शन झाल्यानंतर या ठिकाणी 11 फेब्रुवारीपासून या ठिकाणी आपल्याला पोलीस भरतीचं ग्राउंड घेण्याची परवानगी या ठिकाणी दिलेली आहे. तरी आपल्याला सांगायचं एवढंच आहे मित्रांनो की आपण जास्तीत जास्त प्रकारे ग्राउंडवरती कशा प्रकारे लक्ष देता येईल, ग्राउंड कसं चांगलं करता येईल यावरती आपण फोकस करावा आणि ही 2024-25ची जी भरती आहे याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त चांगले मार्क कसे आणता येतील यासाठी प्रयत्न करावा. तर आपण ही माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. मित्रांनो, ही माहिती 13 जानेवारी 2026ला या ठिकाणी आपल्यापर्यंत आलेली आहे. तर मित्रांनो, आपण ही माहिती पाहूया. बघा, 2024-25 पोलीस भरती प्रक्रियेच्या पूर्वतयारी व भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामुग्री करता लागणारे साहित्य खरेदी करता ई-टेंडरिंग पद्धत राबवण्याकरता शासनाने व माननीय राज्य निवडणूक आयोगाने खालील अटींसापेक्ष मान्यता दिली आहे. तर खालील कोणत्या अटी आहेत मित्रांनो? बघा, शारीरिक चाचणीसाठी सीसीटीव्ही यंत्रणा, त्याच्यानंतर OMR परीक्षाकरता वेंडर निश्चित करणे, RFID व इतर जे साहित्य आहेत ते उपलब्ध करून देण्यासाठी या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाने या ठिकाणी अनुमती दिली आहे. तर मित्रांनो, ही अनुमती राज्य निवडणूक आयोगाकडून घेणं का गरजेचे आहे? तर या ठिकाणी आचारसंहिता लागली असल्यामुळं राज्य शासनाला कोणतेही निर्णय या ठिकाणी घेता येत नसतात. तर राज्य निवडणूक आयोगाकडून या गोष्टी करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. तर मित्रांनो, चला आता पुढे बघू काय म्हणतंय. सध्या राज्यात महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेचा अंमल सुरू असून त्या पश्चात म्हणजे त्याच्यानंतरच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रस्ताविक निवडणुका आहेत. म्हणजे कोणत्या? ज्या 12 जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत त्याच्या देखील तारखा या ठिकाणी आल्या आहेत. 5 फेब्रुवारीला मतदान आणि 7 तारखेला त्याचा रिझल्ट आहे. त्यामुळं या ठिकाणी जिल्हा परिषद देखील आचारसंहिता लागली आहे. तर मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी सांगायचं एवढंच आहे की आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की नेमकी पोलीस भरतीची शारीरिक चाचणी केव्हा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी राज्य शासनाने या ठिकाणी पोलीस भरतीची ग्राउंड घेण्याची जी काही तारीख आहे ती या ठिकाणी आपल्यासमोर 11 फेब्रुवारी 2000 ही प्रस्तावित केली आहे. तर मित्रांनो, आपण सर्वांनी जास्तीत जास्त प्रकारे ग्राउंडला मार्क कसे येतील यावरती फोकस केला पाहिजे आणि त्याच्यानंतर ग्राउंड झाल्याच्या नंतर म्हणण्यापेक्षा अगोदरच आत्तापासूनच आपण जास्तीत जास्त अभ्यास कसा कंप्लीट करता येईल, पोलीस भरतीचा जे काही एक्झामचा अभ्यास आहे त्याची देखील आपण चांगल्या प्रकारे तयारी करावी लागेल किंवा आपल्याला त्या संदर्भात
चांगले क्लास वगैरे करून काही जे असेल ती त्याची तयारी करावी लागेल. तर ह्या सर्व गोष्टींसाठी आज आपण हा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहेत. तर मित्रांनो, जे प्रवीण कुमार पडवळ आहेत IPS अधिकारी, सध्या विशेष पोलीस महानिरीक्षक या पदावर आहेत. प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र मुंबई यामध्ये आहेत ते. तर यांनी सर्व ही माहिती या ठिकाणी आपल्यापर्यंत ही प्रस्तावित म्हणजे ही माहिती सांगितली आहे. तर मित्रांनो, आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करावं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जर सांगायचं गेलं तर यदाकदाचित जर सर्वोच्च न्यायालयाने उरलेल्या राहिलेल्या म्हणजे 12 झाल्यानंतर ज्या 20 आहेत त्याचं देखील जर आचारसंहिता लागली तर मला वाटते याच्यामध्ये बी थोडाफार बदल या ठिकाणी होऊ शकतो. परंतु याचा कसलाही विचार न करता 11 फेब्रुवारी पासूनच आपलं ग्राउंड होणार आहे, हीच तारीख या ठिकाणी ग्राह्य धरून आपण पूर्ण क्षमतेने या ठिकाणी ग्राउंडची तयारी करावी एवढी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.